देण्याची धमकी मिळाली आहे। ईमेलद्वारे राम मंदिर उडवून देण्याची धमकी आली आहे आणि धमकीनंतर पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। तामिळनाडूमधून हा धमकीचा ईमेल आल्याची माहिती समोर येते। तर अयोध्येमधील राम मंदिर उडवून देण्याची धमकी एका ईमेलद्वारे मिळाली आहे आणि या धमकीत राम मंदिर उडवून देण्याबद्दल बोलण्यात आलंय। धमकीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर तामिळनाडूमधून हा धमकीचा ईमेल आल्याची माहिती समोर येते। तर आपले प्रतिनिधी अमित सिंग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमित, ही मोठी बातमी समोर येते, अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी आली आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात? देखिए, जैसे ही ये धमकी भरा ईमेल जो है राम मंदिर को मिला है, उसके बाद से ही एफआईआर दर्ज कर लिया गया है। साइबर सेल में ये एफआईआर दर्ज हुआ है और उसके बाद से पूरे अयोध्या में सर्च ऑपरेशन चलाया जा रहा है। जिसने ये धमकी भरा ईमेल भेजा है उसने अपने आप को आईएसआई का तमिलनाडु का इंचार्ज बताया हुआ है और उसने इस ईमेल में ये भी जिक्र किया है कि तमिलनाडु में जिस तरीके से घोटाले हो रहे हैं उस पर से ध्यान हटाने के लिए इस तरीके का वो राम मंदिर पर कार्रवाई करने जा रहे हैं और इसीलिए सुरक्षा व्यवस्था और कड़ी कर लो, ये धमकी भरा ईमेल है। और जैसे ही ये ईमेल मिला उसके बाद तुरंत अयोध्या पुलिस जो है अलर्ट पे हो गई। सबसे पहले सागर सल में एफआईआर दर्ज किया गया और उसके बाद इस वक्त जो है व्यापक सर्च ऑपरेशन जो है वो पूरे अयोध्या में चलाया जा रहा है। जी धन्यवाद अमित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणावर चर्चा नाही, वेळेअभावी उपमुख्यमंत्र्यांना भाषण करता आलं नाही, सूत्रांची माहिती। भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल, शेतकऱ्यांना 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नकोसे होते, त्यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेच्या एका दाव्याने खळबळ। लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या सुमारे 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांऐवजी मिळणार फक्त 500 रुपये। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा एकत्र लाभ घेणाऱ्यांना फटका। धाराशिव ड्रग्स रॅकेट प्रकरणी कोर्टात दोषारोप पत्र दाखल। 10,000 पानाच्या दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्द्यांचा उल्लेख। बीडच्या माजल गावात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याची माहिती। पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या। लक्ष्मण शिंदे असं हत्या झालेल्या उद्योगपतीचं नाव। स्वस्तात मशिनरी घेण्यासाठी बिहारला गेल्याची माहिती। मोबाईल लपवल्याच्या वादातून मित्राकडून मित्राची हत्या। नागपूरच्या पारडी परिसरातील धक्कादायक घटना। आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। रायगडच्या रोहा एमआयडीसीतल्या कंपनीत मोठा स्फोट। ट्रान्सवर्ट कंपनीला लागलेल्या आगीत मोठं नुकसान। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू।